नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। मी जेव्हा लाईव्ह स्ट्रीम घेतली होती तेव्हा मला एका ताईंची कमेंट आली होती, लाईव्ह मध्ये आली होती। त्यावेळेस पण मी त्यांना सांगितलं होतं मी पायपुसण्याचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, पण नंतर पण त्यांची प्रत्येक व्हिडिओ खाली एक दोन वेळेस कमेंट यायला लागली की ताई मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं पायपुसणी दाखवा म्हणून। रुपाली कांबळे म्हणून ते ताईंची आयडी आहे, स्क्रीनवरती पण तुम्हाला स्क्रीनशॉट लावलेली आहे। तर त्या ताईंच्या रिक्वेस्ट खातरच मी आज एक नवीन आणि वेगळ्या पद्धतीची पायपुसणीची डिझाइन घेऊन आलेले। तसेच आपल्या चॅनलवरती पायपुसणीचे प्रचंड डिझाईन आहेत आणि मी त्याची संपूर्ण प्लेलिस्ट बनवलेली। त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पिन करते, तुम्ही नक्की बघा। अगोदर शिवलेल्या पायपुसण्या आणि आजचा पण व्हिडिओ खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत। तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा ब्लाउज पीस घेतलेला आहे। जे आपण साड्यांवरचे ब्लाउज शिवत नाही ना, त्यांचे असे धागे वगैरे निघतात, मग ते शिवायला पण परवडत नाही आणि टिकत पण नाही। तर त्यांचा रियूज तुम्ही नक्कीच पायपुसणीसाठी करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि कमेंट पण नक्की करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर मैत्रिणींनो, मी इथे जुना शर्ट घेतलेला आहे। तुम्ही कोणताही कॉटनचं कापड घ्या, कारण की खालच्या साईडने आपल्याला कॉटनचं कापड असलं तर शक्यतो बरं असतं, म्हणजे घसरणार वगैरे नाही। तर याची 16 इंच लांबी आहे आणि रुंदी पण मी 16 इंच घेतलेली आहे। ठीक आहे, म्हणजे 16 बाय 16 इंचचा हा एक चौकोनी पीस घेतलेला आहे शर्ट पीसचा। आणि त्याचबरोबर अजून थोडंसं जाड व्हावं ना, त्यासाठी मी इथे ना एक कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे, म्हणजे दोन घेतलेले आहेत। ते पलटी मारून एकाला एक जोडून घेतलेलं आहे, कारण की हे माप प्रॉपर बसण्यासाठी। आणि या शर्ट पीसला खालच्या साईडने आपण ही जी कापडी शॉपिंग बॅग आहे ना, ती चारही बाजूने अगोदर स्टिच करून घेऊ। तर शर्ट पीसला कापडी शॉपिंग बॅग स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे जो ब्लाउज पीस होता ना तो घ्यायचा आहे आणि ह्याचा आपल्याला 16 बाय 16 इंचचा चौकोन आहे तो कट करून घ्यायचा आहे। डबल मध्येच आपल्याला हा ब्लाउज पीस आहे तो ठेवून घ्यायचा आहे। तर पट्टीवरती पण माझे माप आहेत, तर मी पट्टीनेच मार्किंग करत होते, पण नंतर म्हटलं चला डायरेक्ट आपण तो तयार केलेला पीस आहे ना तोच ठेवून घेऊ, कारण की त्याचं पण मेजरमेंट सेमच आहे आणि आपल्याला पुन्हा 16 बाय 16 इंचाचाच 2 स्क्वेअर पीस लागणार आहे ब्लाउज पीसचे। तर मी हा चौकोन आहे ना तो ठेवून घेतला आणि तशीच ब्लाउज पीसची कटिंग करून घेत आहे, म्हणजे सोपं पडतं, जास्त वेळ लागत नाही आपल्याला। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ही 16 बाय 16 इंचाचा डबलमध्ये ब्लाउज पीस कट केला। आता त्याला आपण एक सिंगल फोल्ड केली आणि अजून एक फोल्ड केली, म्हणजे 4 फोल्डमध्ये आपण हा ब्लाउज पीसचा कपडा आहे तो फोल्ड केलेला आहे। ओपन साईड तिकडच्या बाजूने आहे, बंद बाजू माझ्या बाजूने आहे। आता जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं 8 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। बघा, कॉर्नर पासून आपण म्हणजे जो सेंटर आहे ना तिथपासून 8 इंचावरती मार्क करून घेत आहोत। इथून तिथून म्हणजे आपल्याला इथे सर्कलचं माप आहे ना ते व्यवस्थित असा गोल आकार येणार आहे। तर 8 इंचावरती बघा मी व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे। तर जशी मार्किंग करून घेतलेली आहे ना तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। आणि बघा, कटिंग करून झाल्याच्या नंतर ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपले 2 सर्कल आहेत ते कट झालेले आहेत। आता 2 इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आणि रॉंग साईड वरतून ठेवून घ्यायची। तसं या कापडात कळत तर नव्हतं, पण तरी पण मी 2 इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घेतली। आणि आता आपल्याला हा जो सर्कल आहे ना दोन्ही पण ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने दोन्ही सर्कल स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला यांचा सेंटर काढून घ्यायचा आहे। तर बघा, सेंटरला मी इथे कट देऊन घेतला, मार्क पण केलं। या पद्धतीने अजून दुसऱ्या साईडने पण सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे। ठीक आहे, या पद्धतीने आणि इथे पण मार्क करून घेऊ। आता जशी मार्किंग आलेली सेंटरची तशा आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊ। तर 2 लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। आता ज्या लाईन ड्रॉ केल्या आहे ना तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि जिकडनं कटिंग केलं तिथून हा भाग पलटी मारून घ्यायचा। या पद्धतीने चारही पार्ट आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचे। म्हणजे बघा, आपण चौकोनापासून वर्तुळ कट केला, तो स्टिच केला आणि त्याला पुन्हा अशा पद्धतीने कट करून 4 भागामध्ये डिवाइड करून पलटी मारून घेतलं। आता हा पार्ट रेडी झाल्याच्या नंतर अजून एक आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि हा पण डबलमध्ये आहे। आता याचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवरती पण दिलेलं आहे। 12 बाय 12 इंचचे 2 पीस घेतलेले आहेत मी ब्लाउज पीसचे। हा पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने एक सिंगल फोल्ड केली, अजून एक फोल्ड केली, 4 फोल्डमध्ये कपडा फोल्ड केला आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे 6 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे। जिथं कॉर्नर येतोय ना आपला सर्कलचा तिथे बरोबर 6 इंचावरती आपण अशा पद्धतीने इंच टेप फिरवत फिरवत मार्किंग करून घ्यायची।
आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घेतलं। बघा हा पण सर्कल आपला कट झालेला आहे। आता अशा पद्धतीने हा पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। जसं आपण तो जोडला होता ना सेम त्याच पद्धतीने, आणि 2 इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्या। आणि जसं त्या पार्टचा आपण सर्कलचा सेंटर काढला होता ना सेम त्याच पद्धतीने ह्याही सर्कलचा आपण इथे सेंटरला मार्क करून घेतलं। त्यानंतर पुन्हा इकडच्या साईडने पण सेंटर आहे ते मार्क करून घेतले, आणि इथे पण आपण एक लाईन ड्रॉ करूया। आणि जशी लाईन ड्रॉ केली तशीच कटिंग करून घेऊ आणि पलटी मारून घेऊ। सिंपल जसं अगोदर केलं होतं तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा फॉलो करून घ्यायची। आणि मैत्रिणींनो, तुम्ही याच्यामध्ये थोडी मोठी साईज पण घेऊ शकता। म्हणजे मी 16 बाय 16 इंचाचा घेतला ना पहिला चौकोन, नंतरचा 12 बाय 12 इंचाचा घेतला, म्हणजे 4-4 इंचांनी कमी केला। आता तिसरा पण आपल्याला एक चौकोन आहे तो घ्यायचा आहे, आणि ह्याचं मेजरमेंट बघा 8 बाय 8 इंचाचा आहे। म्हणजे 3 इंचमध्ये पण आपल्याला 4-4 इंचाचा गॅप ठेवायचा आहे। हा पण 4 फोल्डमध्ये फोल्ड केला, फोल्ड बाजूच्या बाजूने 4-4 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे। आणि याचा पण आपल्याला सर्कल आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणि जसे पहिल्या 2 सर्कलला आपण जी प्रोसेस फॉलो केली ना सेम त्याच पद्धतीने ह्या पण सर्कलला आपल्याला त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला हाईप पण करा, लाईक पण करा। आता नवीन अल्गोरिदम चेंज झालं यूट्यूबचं, तर हाईप करत चला। त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे। आता बघा याचा पण सेंटर काढून घेतला, इथे कट केलं, 4 भागामध्ये डिवाइड केलं हा पण सर्कल, आणि हे पण पार्ट आपण पलटी मारून घेतले। तर अशा पद्धतीने आपण 3 सर्कलचं आहे ना ते पलटी मारून घेतलेले आहे 4-4 भाग अशा पद्धतीने, ठीक आहे। आता यानंतर हे जोडायचे कसे ते सांगते। जो सर्वात अगोदर आपण जो शॉपिंग बॅग जोडलेला पार्ट आहे ना त्याचं बघा कॉर्नरवरती आपल्याला सगळ्यात खाली मोठा, नंतर छोटा आणि त्यानंतर सर्वात छोटा असे 3 पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचे आहे। बरोबर ते एका कॉर्नरवरती ठेवून घ्यायचे आहे या पद्धतीने, आणि नंतर स्टिच करून घ्यायचं आहे। आता 4ही कॉर्नरवरती मी सेम याच पद्धतीने हे जे तयार केलेले पार्ट आहेत ना ते ठेवून घेत आहे। आणि इतकी सुंदर डिझाइन तयार होते ना डोरमॅटची, तुम्हाला विश्वास पण नाही बसणार ही तुम्ही घरी बनवली, खूप सुंदर दिसते। तर बघा इथे पण आपण 3-3 आहेत ना, सगळ्यात खाली मोठा कपडा सर्कलचा जो कट केलेला होता, त्याच्यानंतर थोडासा छोटा आणि त्यानंतर सगळ्यात छोटा असा ठेवून घेतलेला आहे। चौथ्या कॉर्नरला पण सेम त्याच पद्धतीने, आणि जसे ठेवले ना तशीच आपल्याला याची स्टिचिंग करायची आहे। आणि इथे मी अगोदर 4ही कॉर्नरला आहे ना टाचणी लावून घेते, कारण की मग स्टिच करताना हे पडून जातील खाली ना, त्यामुळे 4 ठिकाणी 4 कॉर्नरला 4 टाचण्या लावून घेतल्या। आता स्टिच कसं करायचं ते पण दाखवते। तर बघा या पद्धतीने आपल्याला ते एक एक याला आहे ना स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे माझी बॉबिन संपली होती, तर मी दुसरी बॉबिन भरून घेतली, लावून घेतली, आणि पुन्हा स्टिचिंग आहे ती करून घेत आहे। तर याच पद्धतीने आपल्याला 4ही ज्या डिझाइन आहेत ना कॉर्नरवाल्या त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे 4ही पार्ट स्टिच झाले। त्यानंतर आपण हा पीस जरा वेळ साईडला ठेवू। मी ते पुन्हा एक अशा पद्धतीचा ब्लाउज पीस घेतलेला आहे। आता याच्यातून आपल्याला 5 बाय 5 इंचाचा चौकोन आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर हे पण 2 चौकोन आपल्याला 5 बाय 5 इंचाचे कट करून घ्यायचे आहेत। तर मी इथे डबल मध्येच ब्लाउज पीसचा कपडा ठेवून घेतलाय। 5 बाय 5 इंचाचे 2 चौकोन कट करून घेतले, 2 इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घेतलेली आहे, आणि थोडासा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे, आणि हे जो चौकोन आहे तो 4ही साईडने स्टिच करून घ्यायचा आहे। तरी तर टीप व्यवस्थित येत नव्हती, तर बॉबिन चेक करून बघितली आणि पुन्हा राहिलेली टीप ती कंप्लीट करून घेतली, आणि जिथून ओपन पार्ट ठेवलेला आहे ना तिथून आपल्याला हा चौकोन आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे, आणि जिकडनं ओपन पार्ट ठेवलाय ना तो पण आपल्याला आतमध्ये फोल्ड करून पुन्हा 4ही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे हा चौकोन। आणि कपडा थोडा उठावदार घ्या मधला, म्हणजे अजून छान लुक येईल।
त्याच्यासाठी मी हा रेड कलरचा घेतला आणि बघा तो बरोबर सेंटरला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। तर सेंटरचं मेजरमेंट तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून एक मार्क करून काढून घेऊ शकता आणि पुन्हा ह्या चौकोनाचं पण सेम त्याच पद्धतीने सेंटर आहे ते काढून घ्यायचे। सेंटरला सेंटर मॅच करायचा आणि थोडासा या पद्धतीने डिझाईनमध्ये तो ठेवून द्यायचा। अगोदर मध्यभागी मी एक टाचणी लावते आणि चारही बाजूने हा चौकोन आहे तो स्टिच करून घेऊया। आणि बघा मधल्या चौकोनला असा डिझाईनचा लावल्यामुळे अजून छान लुक आलेला आहे या डिझाईनला। आणि याच्यावरती आपल्याला आता पुन्हा डबल टिप पण देऊन घ्यायची आहे, म्हणजे मजबूती राहावी ना यासाठी। तुम्ही कोणतेही छोटे मोठे कापडापासून बनवू शकता। आता त्यानंतर आपल्याला चारही साईडने पाइपिंग करून घ्यायची आहे। तर त्या अगोदर मी इथे थोडंसं मागे पुढे जो पार्ट असेल ना तो कट करून घेत आहे आणि पाइपिंग पण करून घेऊया। तर पाइपिंगसाठी मैत्रिणींनो मी इथे अशा पद्धतीचा उरलेला ब्लाउज पीस घेत आहे आणि याच्या आपल्याला सरळच पट्ट्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहे। तर इथे सरळच पट्टी मी 16 इंच लांबीच्याच कट करायची आहे आणि रुंदी तुम्ही 3 ते 4 इंच घ्या। मी काय म्हणजे मोजून नाही घेतली, 2.5 ते 3 इंच घेऊ शकता तुम्ही। विदाउट मेजरमेंटची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी 16 इंचच्याच घ्यायच्या, थोडेफार वाढव झाले तर चालतंय। तर मी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे सरळ पट्ट्या आणि बघा पाइपिंग पण करून दाखवत आहे तुम्हाला। तर अर्धा इंचची मार्जिन सोडून आपण इकडनं स्टिच करून घेतलं आणि त्यानंतर खालच्या साईडने डबल फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ही पाइपिंग आणि याच्या समोरची साईड पण स्टिच करून घेऊ। तर समोरची पण स्टिच करून झाल्याच्या नंतर आता तिसरी पाइपिंग करताना बघा आपल्याला काय चेंजेस करायचे, थोडे कॉर्नर आहेत ते कडेने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे पाइपिंगचे आणि बघा आतल्या साईडने ती कशी फिनिशिंग झालेली आहे। त्याच पद्धतीने चौथ्या साईडने पण आपल्याला अशीच पाइपिंग करून घ्यायची आहे, थोडीशी वाढव स्ट्रीप घेऊन आणि कंप्लीट करून घ्यायची। तर चला करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेले चौथ्या बाजूला पण मी पाइपिंग करून घेतलेली आहे। बघा इतकी सुंदर दिसती ना, असं म्हणजे पाय पुसायला खरंच मन होत नाही आणि एकदम जाडजूड झालेली आहे। बघा तुम्हाला घडी घातल्यावरतीच कळत असेल, कारण की आपण इथे डबल शॉपिंग बॅग वापरली प्लस शर्टचा कपडा वापरला आणि हे डबलच घेतलेले होते, त्यामुळे एकदम जाडजूड झालेली आहे आणि टिकायला पण जास्त दिवस टिकणारी आहे। तुम्ही कापडी शॉपिंग बॅग ऐवजी पॅन्ट पीसचा कपडा वापरला, जीन्सचा वापरला तरी पण चालेल बॉटमच्या साईडने। आणि बघा जणू दरवाजामध्ये रांगोळी काढली की काय अशा पद्धतीने दिसते ती, जेव्हा तुम्ही दारामध्ये टाकताना म्हणजे एकदम लुकच बदलून जातो। तसं तुम्ही याचा टेबल मॅट म्हणून पण वापर करू शकता, बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापर करू शकता, पण साईज थोडीशी मोठी घ्या। मग मी कसं 16 बाय 16 इंच घेतलं, तर तिथे तुम्ही 20 बाय 20 इंचाचा घ्या, म्हणजे हात पहिला चौकोन 20 बाय 20 इंचाचा घ्या आणि हा पण 20 बाय 20 आणि त्याच्यामध्ये हा 4 इंच कमी करा, पुन्हा हा 4 इंच कमी करा, म्हणजे असं 4 इंचाने हा मोठा, 4 इंचाने हा छोटा, परत 4 इंचाने हा छोटा, एवढा फरक करून तुम्ही अशा पद्धतीची मोठ्या साईज मध्ये डिझाईन आहे ती नक्कीच बनवू शकता। तर चला मी तुम्हाला दरवाज्यात ठेवून दाखवते। तर बघा मैत्रिणींनो दारामध्ये टाकल्याच्या नंतर किती सुंदर अशी आपली पायपुसणी डोअरमॅट दिसत आहे। तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल, युजफुल वाटला असेल व्हिडिओ तर लाईक करा, हाईप करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय।